दरम्यान या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट रोहित आर्यनं दीपक केसरकरांशी संवाद साधण्याची मागणी केली होती असं सूत्रांकडून कळतंय। माझा कोणावरही विश्वास नसून यापुढे संवाद साधू नका असं तो म्हणालाय। रोहित आर्यनं पोलिसांकडे भूमिका मांडल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यला सरकारच्या प्रोजेक्टच्या समन्वयकाची जबाबदारी देण्यात आलेली होती आणि त्याचे पैसे थकवले गेले असा त्यांना आरोप केलाय। दरम्यान दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधण्याची रोहित आर्यनं मागणी केलेली होती असं सूत्रांकडून कळतंय। आपला कोणावरही विश्वास नसून यापुढे संवाद साधू नका असं त्यानं म्हटलेलं होतं। रोहित आर्यनं पोलिसांकडे भूमिका मांडल्याची सूत्रानं माहिती दिलेली आहे। याआधी सुद्धा शासनानं आपले थकवलेले पैसे परत द्यावे यासाठी रोहित आर्यनं उपोषण केलेलं होतं। अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधलेला होता, पत्रव्यवहार केलेला होता, पण कोणत्याही प्रकारे दाद न मिळाल्यामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं त्यानं सांगितलेलं होतं। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला दीपक केसरकरांशी संवाद साधू द्या अशी मागणी देखील त्यानं केल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय। माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियानाअंतर्गत सरकारकडून दीपक आर्यची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली होती अशी माहिती मिळतेय। आणि त्या पार्श्वभूमीवर आपले पैसे सरकारनं थकवलेले आहेत, त्या प्रोजेक्टमधले पैसे सरकारनं थकवलेले आहेत असा दावा रोहित आर्यचा होता। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, काय भूमिका होती रोहित आर्यची दीपक केसरकरांशी संवाद साधण्यासंदर्भात? प्रज्ञा, नक्कीच ज्यावेळी मुलांना ओलीस ठेवण्यात आलं होतं रोहित आर्य याच्याकडनं, त्यावेळी पोलिसांकडनं त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न झाला होता आणि हा संवाद साधताना प्रामुख्याने रोहित आर्य याने मागणी केली होती की मला माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधून द्या। त्यावेळी पोलीस त्याला त्यांच्या पद्धतीने एकूणच कन्व्हिन्स करताना पाहायला मिळत होते। मात्र प्रथम दीपक केसरकर यांच्याशी बोलणं करून द्या आणि त्यानंतर अचानक युटर्न करत आपल्या शब्दांवरनं रोहित आर्य फिरला आणि त्यानंतर त्याने स्पष्ट भूमिका मांडली की मला आता कोणाशीच बोलायचं नाहीये आणि माझा तुमच्यावर कुठलाही विश्वास नाहीये असं देखील त्याने म्हटलं होतं। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणात शिक्षण विभागाचा काय नेमका होता हे पाहणं बरोबर आहे। शिक्षण विभाग आणि रोहित आर्य यांचं कनेक्शन नेमकं काय होतं, किती व्यवहार झाले होते, या सगळ्या संदर्भात माहिती समोर येणं गरजेचं आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आता इथेच थांबू।